रोटरी इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठ्या सेवा संस्थांपैकी एक संस्था असून रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्ये सातत्याने केली जातात. शिक्षण, आरोग्य, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण तसेच आपत्कालीन व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये रोटरी क्लब समाजासाठी मोलाचे योगदान देत असते. रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन तर्फे ठाण्यात अनेक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी प्रकल्प यशस्वीपणे राबवले जात आहेत. रोटरी क्लबच्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे नाविन्यपूर्ण प्रकल्पांची भरभराट. आज 5 जून 2025 जागतिक पर्यावरणाच्या दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बनने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील पाष्टेपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत वर्षा जल संचयन प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हा प्रांतपाल रोटरियन दिनेश मेहता सर यांच्या हस्ते संपन्न झाले. दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात पाष्टेपाडा गावातील सुमारे 30 विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट ग्रँटच्या मदतीने पर्जन्य जल संचयन प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पाद्वारे एकूण 3,26,250 लिटर क्षमतेचे पाणी पन्हाळीद्वारे गोळा करून योग्य प्रकारे फिल्टर केले जाते आणि शाळेतील दुय्यम गरजांसाठी वापरण्यात येते. उर्वरित अतिरिक्त पाणी बोअरवेलद्वारे भूगर्भात पुनर्भरण केले जाते. या प्रकल्पाला अमूल्य महत्त्वपूर्ण योगदान लाभले ते क्लबच्या सदस्यांचे. यामध्ये क्लबचे अध्यक्ष रोटरियन CS जोशी, क्लबचे सचिव रोटरियन गिरीश घाटे, ट्रेजरर रोटरियन राजीव गणोत्रा तसेच क्लबचे सर्व मेंबर यांचे अमूल्य सहकार्य लाभले. त्याचबरोबर उद्घाटनाच्या वेळी जिल्हा कार्यकारिणीमधील रोटरियन संध्या शास्त्री आणि रोटरियन प्रसाद तेंडुलकर हे देखील उपस्थित होते. या प्रकल्पामुळे शाळेला आणि गावाला पाणी टंचाईपासून मुक्तता मिळणार आहे. त्याचबरोबर अस्तित्वात असलेली बोअरवेल दरवर्षीच्या पुनर्भरणामुळे शाश्वत पाणी पुरवठा करेल. या प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान पाष्टेपाडा गावातील सर्व गावकरी आणि शाळेतील शिक्षकांनी उत्तम सहकार्य केले. जर अशा प्रकारे गावोगावी खेडोपाडी पर्जन्य जलसंचयनाच्या माध्यमातून पाणी पुनर्भरण प्रकल्प राबवले गेले तर निश्चितच शहापूर तालुका टंचाई मुक्त होऊ शकतो. या प्रकल्पाची अंमलबजावणी प्राईम सोर्स असोसिएट यांच्या माध्यमातून झाली असून तांत्रिक आराखडा ग्रीन आर्च असोसिएट्स यांनी तयार केला आहे.